ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही या उद्योगामध्ये आता आपण पोहोचलोय आळंदीमध्ये आणि प्रस्थान काही वेळातच होणार आहे. आपल्या बरोबर काही वारकरी भक्तगण आहेत. अशा पद्धतीने पंढरीच्या वाटेवरती यांचं मनोगत यावर्षी वरुणराजा मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने बरसलाय. शेतकऱ्याची हे वरुणराजाला काळजी. काय सांगाल तुम्ही या पंढरीच्या वाटेवरती चालत असताना कसा अनुभव आहे, सुखद अनुभव? मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तो निहाळ. ही ज्ञानोबरा ही जी आमची भूमी आहे ही आईची भूमी आहे. पाऊस पडो पाऊस न पडो तरी सुद्धा नेमाचा वारकरी माऊलींच्या प्रस्थानाला म्हणजे वारीला येणारच. कारण एक वेळेस वारकऱ्याला भाकर नसली तरी चालेल पण त्याला वारी हवी. आता पावसाचा मुद्दा तुम्ही बोलले, वरुण राजाचं आगमन झालं. इंद्रायणीला एवढा मोठा पूर आला, संपूर्ण जवळपास चारी बाजूने पाणी होतं, रस्ते चारी बाजूने अडवलेली होती. आळंदीमध्ये वारकऱ्यांना प्रवेश बंद केला होता. पण हे कधी झालं? प्रस्थानच्या 2 दिवस अगोदर. कडे काठची संपूर्ण लोकांना हाय अलर्ट दिलेला असताना, सगळ्या वारकऱ्यांचं लक्ष माऊलींच्या प्रस्थानाकडे असताना, अगदी प्रस्थानाच्या दिवशी संपूर्ण रस्ते खुले झाले. वारकरीही या ठिकाणी आले. तुम्ही बघता वैष्णवांची मांदिया या ठिकाणी आली आणि त्यांनी गेली पावसाच्या या सरी बरसत असताना माझ्या ज्ञानोबारांच्या गजरामध्ये माऊलींचं प्रस्थान संपन्न झालं. कुठलाही काळ असू द्या, कुठलीही वेळ असू द्या, वारकऱ्याच्या जीवनातला हा नित्यनेम कधीही खंड पावत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे यावर्षीची वारी. त्याच्या भक्तीवर आरूढ आहे आणि चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानोबरांच्या वारीसाठी समर्पणाची भावना ठेवून आमचा वारकरी नित्य वारी करेल ही शाश्वती ज्ञानोबरांनी दिली. जवळपास 16 ते 17 वर्ष माझ्या जीवनाची ही वारी चालू आहे. म्हणजे वेल एज्युकेट मंडळी आमच्या परमार्थिक क्षेत्रात आहेत. इथे बसलेली सगळी मंडळी हे कोणी ग्रॅज्युएट आहेत, कोणी बीएड आहे, कोणी डीएड आहे. आताची जी जनरेशन आहे ज्याला GNG म्हटलं जातं त्या भाषेमध्ये सोशल मीडिया वापरणारी ही जी मंडळी आहे, आता सगळीच मंडळी आम्ही, कोणी कलाकार क्षेत्राला असेल, पारमार्थिक क्षेत्रातले असेल, कोणी शैक्षणिक क्षेत्रातले असेल, सगळी मंडळी इथं खांद्याला खांदे लावून आपल्या आईची सेवा करण्यासाठी वारीमध्ये येतात. नमस्कार. रामकृष्ण हरी यांनी सांगितल्याप्रमाणे की वेल एज्युकेटेड मंडळी यामध्ये आली पाहिजेत. काय सांगाल थोडक्यात? तुम्हालाही तसंच वाटतंय का की जी आता युवा पिढी थोडी भरकटत चालली सोशल मीडियाच्या माध्यमातून, ही कुठेतरी खंत आहे का? महाराष्ट्र हा अधोगतीला चाललाय का? या युवा पिढीला वाटतंय का थोडक्यात युवा पिढी इकडे वळली पाहिजे? खरं पाहिलं तर आता वारकरी संप्रदायाचं मोठं काम महाराष्ट्रभर आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक घरातल्या माणसाच्या हृदयापर्यंत वारकरी संप्रदाय पोहोचलेला आहे. जी तरुण पिढी इकडं ओळली जात नाही त्याला कारण फक्त एवढंच की त्यांना योग्य मार्गदर्शन नाही. आणि शिक्षण पद्धतीमध्ये जे संत विचार मांडले पाहिजे, शिक्षण परंपरेमध्ये जे वारकरी संप्रदायाचे विचार मांडले पाहिजे ते कुठेतरी कमी पडत आहेत. आपल्याला जर वाटत असेल की युवा पिढी इकडे आली पाहिजे तर त्याच्यासाठी अगोदर शिक्षण पद्धतीत बदल केला पाहिजे. त्याच्यामध्ये अगोदर शैक्षणिक जे काही शिक्षण आहे अगदी लहानपणापासून ज्याला आपण बालकडू म्हणतो ना, ते बालकडू संत विचारांचं दिलं पाहिजे. आणि संत विचार एवढे मोठे आहेत, ज्ञानोबारांचा विचारच एवढा मोठा आहे की विश्वाची माझे घर असं म्हणणारे एकमेव माऊली म्हणजे हे ज्ञानोबारा आहे. म्हणून या ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्यासाठी म्हणा किंवा वारीसाठी म्हणा, तुम्ही आम्ही येतो यात नवल नाही हो. संत वर्णन करतात की इंद्रचंद्र देव येते, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरुण बृहस्पती, विमाने दाटते अंतरिक्षी. इथं माणसाला बसायला जागा नाही, आश्चर्य नाही. इकडे विमानांना पार्किंग करायला जागा नाही, एवढे जण. आणि एवढे सगळे कधी येतात? ज्या वेळेस एखादा माणूस वैश्विक अवघाची संसार सुखाचा करणं हा संकल्प करतो तेव्हाच ते येतात. आणि आम्ही जे तरुण आहेत, जसं हे म्हटले, हे सर्व शिकलेले आहेत. त्याच्यामध्ये कोण किती शिकलं हे महत्वाचं नाही. सगळ्यांच्या जीवनात एकच ध्येय, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. जे माऊलींना आवडलं तेच आम्हाला आवडतं. माऊलीला काय आवडतं? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेणं गुढी. आणि ती परंपरा आम्ही माझं द्या सोडून हा माझा मुलगा, म्हणजे बघा आता त्याचं जर तुम्ही वय पाहिलं, इथं याचं जर वय पाहिलं तर अगदी 4-5 वर्षाचं याचं वय, पण आईच्या पोटात असल्यापासून हा वारी करतोय. 2-2.25 वर्षाचा होता तेव्हापासून त्याला हरिपाठ पाठ आहे. आणि आजही सगळे तुम्ही मोठे पाहिले तर कोणी थकलेलं दिसतंय, कोणी काय दिसतंय, पण एवढ्या कमी वयामध्ये या पावसामध्ये चिखलामध्ये हा जो आनंद आहे त्याला मी आणत नव्हतो. म्हणलं यावेळेस पोलिसांनी कडक नियम केलं. तो म्हटला बाबा तुम्ही जर मला नेलं नाही तर मी तुम्हाला जाऊ देणार नाही. माझे पाय धरले, धोतर ओढलं, मग त्याला मी सोबत घेऊन आलो. ही परंपरा फक्त वारकऱ्यांच्याच घरामध्ये असू शकते.
आणि विशेष म्हणजे हे सगळे बालगोपाळ का घडतात, हे सगळे गुरुकुलांचे एकापेक्षा एक मोठे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे 100-150 विद्यार्थी आहेत, यांच्याकडे 100-150 विद्यार्थी आहेत. आणि तुम्हाला जी अपेक्षा आहे, तरुणांमध्ये परमार्थ मुरला पाहिजे, आहे तरुणामध्ये परमार्थ, पण संत विचार जर आपण आपल्या पद्धतीने, प्रचारक चांगला असला ना तर क्वालिटीज माणसं घडतात, हे सगळ्यात महत्वाचं. आणि आम्ही सगळे चांगलं काम करतोय, त्याच्यामध्ये काही गाव तुमचं कुठलं? माझं मूळ गाव परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका, अर्थात श्री संत जनाबाईंचं जे गाव आहे तिथनं 22 किलोमीटरवरती श्री क्षेत्र धारेश्वर म्हणून आहे. महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी दक्षिण वाहिनी गोदावरी, एक म्हणजे नाशिक आणि दुसरी म्हणजे आमच्या धारेश्वर नगरीमध्ये. त्या धारासूर नगरीचा, धारेश्वर नगरीचा मी पुत्र आहे, अर्थात तिथं माझा जन्म झाला. पण म्हणतात ना, जन्मभूमी काही जरी असली तरी कर्मभूमी आमची अलंकापुरी आहे, आळंदी आहे, म्हणून आतापासून आम्ही आळंदीतच राहतो. याच्यामध्ये काही किती वर्षाला वारी करता तुम्ही? मी मला जसं कळतं तसं लहानपणापासून मी वारी करतो. पण एकच मुद्दा तुम्हाला सांगतो, मी पहिलीला होतो, माझ्या वडिलांना मला वारकरी बनवायचं होतं. त्यावेळेस 98-99ला जयराम महाराजांकडे मला घेऊन आले. जयराम महाराज म्हटलं, एवढूसा मुलगा काय पखवाज शिकणार आणि काय करणार आहे, त्याला 10वीला जाऊ द्या. आई वडिलांनी विचार केला, 10वीला कधी जाणार आणि कधी मोठा होणार, त्याच्यापेक्षा पहिलीलाच मला महाराज घडवण्यासाठी ते इथं घेऊन आलेत. 5 पिढ्यांची परंपरा. मग विचार करा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि हे प्रत्येकाच्या नशिबात नाही महाराज. म्हणतात ना, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एक वेळेस जर हरी म्हटलं, म्हणतात ना, एकच कृत म्हणजे एकदा हरी म्हटलं, हरिपाठातच म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपण सगळे या ठिकाणी आले, सर्वांनी एकदा मोठ्याने जयकारा लावायचा ज्ञानोबरायांच्या नावाचा. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय. जय रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी. काय वाटतं तुम्हाला, या पंढरीच्या वाटेवर चालत असताना या अलंकापुरीमध्ये आज तुम्ही प्रस्थान सोहळा करता, कसं तुम्हाला वाटतं? थोडक्यात वरुण राजा मोठ्या प्रमाणात यावर्षी बरसला, काय सांगाल? या सगळ्या गोष्टीचा वारकऱ्यांशी काही संबंध आहे. वरुण राजा बरसला, ऊन पडलं, पूर आला, वारकरी निघणार म्हणजे निघणार, अजिबात थांबणार नाही. त्यामुळे तो जो आनंद आहे, वर्षभर वाट बघतो आम्ही याची. वर्षभर वाट. हा, काय मग वाटतंय तुम्हाला काय प्रस्थान सोहळ्याला तुमचा अनुभव कसा आहे? किती वर्षाला तुम्ही वारी करताय आणि या वर्षीचा प्रस्थान सोहळ्याचा अनुभव काय सांगाल? या वर्षीचा येताना फार घाबरट, सगळ्याच बाजूने रस्ते बंद केले. येताना जायला मिळेल का नाही ती खंत होती, पण इथं आल्यानंतर वातावरण इतकं मस्त की सगळ्यांना सोडलं. किती वर्षाला वारी करताय? 50 वर्ष. 50 वर्षाला वारी करताय. गाव कुठलं तुमचं? पुण्याचेच. पुण्यातच. अरे बापरे. नमस्कार, रामकृष्ण. आपण सांगितले 50 वर्ष झाले ते वारी करतायत आणि पुण्यातीलच विशेष म्हणजे तुम्ही काय सांगाल, तुम्ही किती वर्षाला वारी करताय आणि कुठलं तुमचं गाव? ही 3री पिढी आहे आमची वारी करणारी. माझं छत्रपती संभाजीनगर गाव. वारीचं महत्व मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. आपण जर पाहिलं पंढरपूर आणि आळंदी यांचं नातं काय, तर चंद्रभागेमुळे पंढरीला शोभा, पुंडलिकामुळे विठीवर उभा. चंद्रभागेची करिता स्नान, प्रदक्षिणेला तितकाच मान, नामदेव पाहिलेला नामदेवची समाधी, चोखोबांचे दर्शन सगळ्यात आधी. संसाराची मोहमाया तर सर्वांना असावी, परंतु जीवनात एकदा तरी पंढरीची वारी पाहावी. आणि हा असा अलौकिक सोहळा आज आम्ही डोळ्याने पाहतोय. याच्यासारखा आनंद स्वर्गात सुद्धा नसू शकतो असं मला वाटतंय. कारण स्वर्ग तिथं अवतरलाय ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये. असा हा आगात ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा वारीचा सोहळा आहे. असे हजारो भाविक वारकरी ह्या वारीचा आनंद घेत आहेत. किती वेळ झालं तुम्ही वाजवता, इथं टाळ वाजवता, हरिनाम करता? किती वेळ झालं? 2 वाजल्यापासून आम्ही इथं मंदिरामध्ये प्रवेश केलाय. 2 वाजल्यापासून आमचा नामस्मरणाचा कार्यक्रम, पावल्याचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी संपन्न होतोय. आळंदीतील मोठी मोठी वारकरी मंडळी या ठिकाणी या सोहळ्यामध्ये भाग घेत आहेत आणि भगवान श्री ज्ञानोबरायांच्या या पालखी सोहळ्याचा आनंद घेत आहेत. किती वर्षाला वारी करताय तुम्ही? आता हे मी जवळजवळ 10 वर्षापासून वारी करतो. 10व्या वर्षापासून? वयाच्या 10व्या वर्षापासून? वयाचं नाही, 10 वर्ष झाले. गेली 10 वर्ष झाली. गेली 10 वर्ष झाले. आमचे वडील, आमची परंपरा घरातून आजोबाई मागच्या वेळेस सगळे म्हणजे आमच्या 3 पिढ्या मागच्या वर्षी वारीला होत्या. आता आमचे वडील आणि मी. या वर्षी वरुण राजा चांगला बरसलाय. या वर्षी पूर्णपणे आळंदी बंद करण्याची भूमिका आली होती प्रशासनाचे वारकऱ्यांसाठी. काय वाटतं तुम्हाला, वरुण राजा चांगला बरसलाय, पंढरीच्या वाटेवरती चालत असताना कसं तुम्हाला भगवान वाटतं? श्री ज्ञानोबायांना वारकऱ्यांबरोबर शेतकरी सुद्धा काळजी. पावसाची तेवढी अत्यंत गरज होती. पाऊस सुद्धा ठिकाणी पडून आता नदीचा पूर थोडा कमी झालाय. वारकऱ्यांना वाट सुद्धा मोकळी होणार आहे. त्यामुळं वरुणराजांनी सुद्धा या ठिकाणी त्या वारीचा आनंद घेण्याकरता त्यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली असं म्हणायला काही हरकत नाही.
अजूनही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ कटाळल्यानंतर. किती वेळ झालं वाजवत आहे? जवळपास 4 ते 5 तास झाले. नॉनस्टॉप सर्व वारकरी माऊलींच्या भजनामध्ये दंग आहेत. न भिता न थकता ज्ञानोबरायांच्या या भजनामध्ये सर्व गुरुबंधू वारकरी व महिला भगिनी अगदी मनापासून या भजनामध्ये तल्लीन आहेत. रामकृष्ण. किती वर्षाला वारी करताय? वारी मी साधारणतः 18 वर्ष झाली वारी करतोय. 18 वर्षाली. पंढरीच्या वाटेवर कसा अनुभव येतो काय सांगा थोडक्यात? पंढरीच्या वाटेवरचा जो अनुभव आहे तो शब्दात न सांगता येणार आहे. प्रपंचामध्ये संसारामध्ये इतर मनुष्य जे काही दुःख घेऊन येतात इथे दुःख शून्य होतात, आनंदमय होतात. म्हणून या वारीचं नाव आहे आनंद वारी. म्हणून आपण सर्वांनी या ज्ञानोबरायांच्या ज्ञानोबा तुकोबरा या भजनामध्ये तल्लीन होऊया आणि आपलं सर्व दुःख विसरूया. रामकृष्ण. रामकृष्ण. काय वाटतं तुम्हाला या वर्षी वरुण राजाचं मोठ्या प्रमाणात कृपा आहे? काय सांगाल थोडक्यात? प्रस्थान सोहळा आता होतोय थोड्या दिवसात, काय सांगाल थोडक्यात? खरं सांगायचं म्हटलं तर आता तुम्ही पाहिलं आहे अशामध्ये पुण्यामध्ये खूप पाऊस पण चालू आहे. पण पाऊस जरी असला, ऊन जरी असला, वारा जरी असला तरी आमचा वारकरी मात्र तो येणार म्हणजे येणार. भले तो विचार करत असेल की आपण आळंदीला आता काही जण रील्स बघत आहेत इन्स्टामध्ये की त्याच्यामध्ये त्यांनी बघतायत की पुण्यामध्ये खूप सारा पाऊस पडत आहे, चारीच्या चारी ब्रिज बंद आहेत. पण तरीही बंद असलं तरी आमचा हा माणूस वारकरी माऊलींसाठी वारकरी येणार म्हणजे तुम्ही पूर्ण घामाने नाहून गेलाय. किती वेळ झालं तुम्ही टाळ वाजवताय आणि हरिनाम करताय? जवळजवळ आम्ही इथे 1 वाजता आलेलो आहे दुपारी. बाहेर आम्ही थांबलो होतो आणि आतमध्ये एंट्री 2:30 वाजता आत घेतलेले. जवळजवळ 1 वाजल्यापासून. किती वर्षाला पायवारी करताय तुम्ही? जवळजवळ माझं 9वं जनरेशन आहे. 9वं जनरेशन म्हणजे माझी पिढी आहे. 9वी पिढी. यस. दिंडी कुठल्या सांगा? आणि माझी दिंडी क्रमांक 2 आहे आता पुढे माऊलींच्या. त्याच्यामध्ये जवळजवळ माझी पिढ्या म्हणजे मी आणि माझी मुलगी म्हणजे 10 जण आम्ही पिढ्या कंपल्सरी 10वी पिढी. 10वी पिढी आहे सध्या. येस. माऊली तुम्ही किती वेळ झालं वाजवता? तुम्ही घामाने नाहून गेलाय. तर कसा अनुभव आहे तुमचा या प्रस्थान सोहळ्याचा? दुपारी आम्ही 1 वाजल्यापासून टाळ मृदुंगाच्या नादामध्ये तल्लीन झालेलो आहे. 900 वर्षापासून अशी परंपरा चालू असलेली माऊलींची, ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची प्रस्थान सोहळा असा चांगल्या रीते पार पडत आहे आणि पावसाने देखील कौल दिलेला आहे. अशीच ही अखंड वारीला चालू राहणार आहे आणि सर्वांना या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानानिमित्त खूप खूप शुभेच्छा.